वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात तिचे सासरे राजेंद्र हगवणेसह तिचा नवरा, दीर, सासू आणि नणंदेला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी होते. तर दुसरीकडे हगवणेंचे वकील विपुल दुशिंग यांनी वैष्णवीचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप झाले. त्यांनी केलेल्या दाव्यांमुळे त्यांच्यावर मोठी टीका झाली. महिला आयोगानंही याची दखल घेऊन बार काउन्सिलला पत्र लिहून दुशिंग यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणलाही पोलिसांनी तब्बल 9 दिवसांनी अटक केली आहे. 21 मे पासून फरार असलेल्या निलेश चव्हाणला पिंपरी चिंचवड पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून ताब्यात घेतलंय. एकीकडे हे सगळं होत असतानाच आता या प्रकरणात चर्चेत आलेलं आणखी एक नाव म्हणजे पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर. राजेंद्र हगवणेचे मेहुणे शशांक आणि सुशील हगवणेंचे मामा असलेल्या जालिंदर सुपेकरांवर अनेक आरोप करण्यात आले. शशांक आणि सुशीलसह निलेश चव्हाणला बंदुकीसाठी लायसन्स मिळवून दिल्याचा आरोप सुपेकरांवर करण्यात आलाय. या बंदुकीच्या धाकावर शशांकनं बऱ्याच जणांना धमकावल्याचंही सांगण्यात आलं. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी सुपेकरांची कारकीर्द वादग्रस्त असल्याचं सांगत त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणी खटला सुरू असल्याचंही दाखवून दिलं होतं. वैष्णवी हगवणे प्रकरणात होणाऱ्या आरोपांमुळे राज्य सरकारच्या गृह विभागानंही जालिंदर सुपेकर यांच्यावर कारवाई केली. पोलिसांनी निलेश चव्हाणला कुठून अटक केली, या प्रकरणात पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांवर झालेले आरोप नक्की काय आहेत, शस्त्राचा धाक दाखवून हगवणे कुटुंबानं आपली दहशत कशी वाढवली होती, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. नमस्कार, मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर तिचं 9 महिन्यांचं बाळ निलेश चव्हाणच्या ताब्यात होतं. तो वैष्णवीचा नवरा शशांक आणि नणंद करिश्माचा मित्र. बाळाला आपल्या ताब्यात घेण्यासाठी कसपटे कुटुंबीय जेव्हा पोहोचलं तेव्हा निलेशनं त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवत धमकी दिली. याबद्दलची तक्रार सुद्धा कसपटे कुटुंबियांनी पोलिसांमध्ये केली होती. अशातच निलेशचा विकृत इतिहासही समोर आला. जून 2018 मध्ये निलेशचं लग्न झालं, पण लग्नानंतर निलेशनं आपल्याच बायकोसोबतच्या शरीर संबंधांचे व्हिडिओ स्पाय कॅमेऱ्यानं रेकॉर्ड केले. बेडरूममध्ये फॅन आणि एसीला लावलेल्या स्पाय कॅमेऱ्यातून त्यानं हे व्हिडिओ शूट केलं होतं. त्याच्या लॅपटॉपमध्ये त्यांच्या व्हिडिओसोबतच निलेशचे आणखी काही मुलींसोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ सुद्धा आढळून आले. याबाबत जेव्हा त्याच्या बायकोनं विचारणा केली तेव्हा निलेशनं घरातल्या चाकूचा धाक दाखवत बायकोला धमकावलं आणि तिचा गळा दाबला. यानंतरही बायकोसोबत जबरदस्तीनं शरीर संबंध ठेवले, असं त्याच्या बायकोनं पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं होतं. 2009 मध्ये निलेशवर एक नॉन कॉग्निझेबल गुन्हा दाखल झाला होता. त्याच्यावर हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हचाही गुन्हा दाखल आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणात त्याचं नाव समोर आल्यानंतर 21 मे पासून गेले 9 दिवस निलेश फरार होता. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी त्याच्यावर बावधन पोलिसात गुन्हा दाखल आहे. निलेश चव्हाणच्या शोधासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची 4 पथकं तर पुणे पोलिसांची 3 पथकं राज्यात आणि देशातील इतर राज्यांमध्ये तैनात करण्यात आली होती. त्याच्या विरोधात लुकआउट नोटीसही जारी करण्यात आली होती. अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी निलेशला नेपाळ बॉर्डरवरून अटक केली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अशा राज्यांतून तो नेपाळपर्यंत पोहोचल्याची माहिती देण्यात येते. त्याचा बसमधला एक व्हिडिओही आता समोर आलाय. नेपाळ बॉर्डरवर निलेशचा मुक्काम एका लॉजमध्ये होता. कोणालाही पत्ता लागू नये म्हणून त्यानं या दिवसात मोबाईल किंवा इतर कोणतंही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वापरलं नाही. त्यानं आर्थिक व्यवहारांसाठी ऑनलाईन पेमेंट किंवा ATMचा वापर सुद्धा टाळला. पण सूत्रांच्या मदतीनं पोलिसांनी निलेशचा माग काढला आणि त्याला अटक केली. शुक्रवारी रात्रीपर्यंत त्याला पुण्यात आणण्यात येईल अशी माहिती देण्यात येते. निलेशच्या चौकशीत अनेक महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. निलेश चव्हाणला अटक झाली असली तरी या प्रकरणात सुरुवातीपासूनच आणखी एक नाव चर्चेत होतं. ते म्हणजे IPS अधिकारी जालिंदर सुपेकर. सुपेकर हे राजेंद्र हगवणेचे मेहुणे आणि शशांक सुशील हगवणेचे मामा आहेत. राज्याच्या कारागृह सेवा सुधार विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून जालिंदर सुपेकर कार्यरत आहेत. हगवणे कुटुंबासोबत त्यांचे चांगले संबंध असल्यामुळे त्यांनी हगवणे कुटुंबाला पोलीस तपासात वाचवण्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला होता. हगवणे आणि सुपेकरांच्या ओळखीमुळे पोलीस यंत्रणा दबावात काम करत असल्याचेही आरोप करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही सुपेकरांवर गंभीर आरोप केले. वैष्णवीचं बाळ आणण्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबातील व्यक्तींना ज्यानं बंदूक दाखवून धमकावलं त्या निलेश चव्हाणला जालिंदर सुपेकर यांनीच बंदुकीचा परवाना दिल्याचा दमानिया यांनी दावा केला. हगवणेंची मोठी सून मयुरीच्या आईनंही जालिंदर सुपेकरांविरोधात महिला आयोगाला पत्र लिहिलं होतं. जालिंदर सुपेकरांची ताकद हगवणे कुटुंबाच्या मागे होती. म्हणूनच हगवणे कुटुंबाला सुनांचा छळ करण्यात बळ मिळत होतं.
जालिंदर सुपेकरांविरोधात 500 कोटींचा घोटाळा असून त्याची चौकशी सुरू आहे. इतकंच नाही तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडलाही जे समर्थन मिळालं ते सुद्धा सुपेकरांमुळेच मिळालं, असे आरोप अंजली दमानिया यांनी जालिंदर सुपेकरांवर केले. जालिंदर सुपेकरांवर हगवणे बंधूंना बंदुकीचा परवाना दिल्याचेही आरोप आहेत. 2022 मध्ये शशांक आणि सुशील हगवणे या दोघा भावांनी पुणे ग्रामीण पोलिसांकडे शस्त्र परवान्यांसाठी अर्ज केले होते. तेव्हा पुणे ग्रामीण पोलिसांनी हे दोन्ही अर्ज फेटाळले. आता हगवणे कुटुंबाचं वास्तव्याचं ठिकाण हे पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतं. पण दुसऱ्यांदा शस्त्र परवान्यांसाठी शशांक आणि सुशीलनं ते पुणे शहरात राहत असल्याचे खोटे पत्ते अर्जात दिले. शशांकनं वारजेला तर सुशीलनं कोथरूडला राहत असल्याचा पत्ता अर्जात दिला होता. शस्त्र परवाना देण्याचा निर्णय घेण्यासाठी 5 जणांची समिती असते, ज्यात पोलीस आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि लायसन्स विभागातील एका अधिकाऱ्याचा समावेश असतो. शशांक आणि सुशीलनं शस्त्र परवान्यांसाठी पुणे शहर पोलिसात अर्ज केल्यानंतर त्यांचे मामा जालिंदर सुपेकर हे त्यावेळी पुणे पोलिसात अतिरिक्त पोलीस आयुक्त होते. त्यांनी स्वतःच्या सहीनं शस्त्र परवान्याच्या अर्जावर मंजुरीची सही केली. सुपेकर यांनी त्यावेळेचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून भाच्यांच्या शस्त्र परवान्याची फाईल मंजूर करून घेतली आणि नोव्हेंबर 2022 मध्ये परवान्यांवर सही केली, असे आरोप करण्यात आले. चुकीचे पत्ते देऊन शस्त्र परवाना मिळवल्याबद्दल शशांक हगवणे विरोधात वारजेत तर सुशील हगवणे विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शशांक आणि सुशील हगवणेला बंदूक मिळाल्यानंतर त्यांचा रुबाब आणखीनच वाढला. हगवणेंच्या भुकुम या मूळ गावातल्या लोकांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली होती. शशांक आणि सुशील हे दोघंही पिस्तूल घेऊन गावात फिरायचे. जेव्हा शशांक आणि वैष्णवीच्या लग्नाची वेळ आली तेव्हा वैष्णवीच्या वडिलांचा या लग्नाला विरोध होता. त्यांनी वैष्णवीसाठी 2 स्थळंही पाहिली होती, पण शशांकनं पिस्तुलीचा धाक दाखवत त्या दोन्ही मुलांना वैष्णवीसोबत लग्न न करण्यासाठी धमकावलं होतं, असा आरोप वैष्णवीचे वडील आनंद कसपटे यांनी केलाय. याच बंदुकीचा धाक दाखवून शशांकनं एका व्यवहारात 11,70,000ची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातील प्रशांत येळवंडे यांनी शशांक हगवणे आणि त्याची आई लता हगवणे या दोघांविरुद्ध चाकण पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. शशांक हगवणेनं जेसीबी व्यवहार प्रकरणी 11,70,000 रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप प्रशांत येळवंडे यांनी केलाय. मार्च 2022 मध्ये प्रशांत येळवंडेंचा हगवणे कुटुंबासोबत 24 लाख रुपयांना जेसीबी खरेदी करण्याचा व्यवहार झाला. सुरुवातीला प्रशांत यांनी शशांक हगवणेला 5 लाख रुपये रोख दिले, पण माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार या जेसीबीवर आधीच 19 लाखांचं इंडसइंड बँकेचं कर्ज होतं. त्यासाठी दरमहा 50,000चा हप्ता भरावा लागत होता. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर हप्त्याचे पैसे लता हगवणेच्या खात्यात जमा करण्याचं शशांक आणि प्रशांत यांच्यात ठरलं. दरमहा 50,000प्रमाणे प्रशांत येळवंडे यांनी एकूण 6,70,000 रुपये बँकेचे हप्ते म्हणून लता हगवणेच्या खात्यात जमा केले होते. पण हगवणे कुटुंबानं मात्र ते पैसे स्वतःसाठी वापरले आणि बँकेचे हप्ते चुकवले. त्यामुळं ऑगस्ट 2024 मध्ये बँकेनं प्रशांत यांच्याकडून जेसीबी जप्त केला. पुढे शशांक हगवणेनं तो जेसीबी बँकेकडून सोडवून घेतला, पण प्रशांत येळवंडे यांना मात्र तो परत दिला नाही. प्रशांत येळवंडे यांनी सुरुवातीला 5 लाख रुपये कॅश आणि नंतर हप्त्याच्या माध्यमातून 6,70,000 रुपये शशांकला दिले होते. म्हणजेच एकूण 11,70,000 रुपये प्रशांतने शशांकला दिले होते. शशांक हगवणेनं प्रशांत यांना ना जेसीबीचा ताबा दिला ना त्यांनी भरलेले 11,70,000 रुपये परत केले. व्यवहारात आपली फसवणूक झाली हे कळल्यावर प्रशांत जेव्हा पैसे मागण्यासाठी शशांककडे गेले तेव्हा शशांकनं बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याचा आरोप प्रशांत यांनी केलाय. एकूणच जालिंदर सुपेकरांनी आपल्या भाच्यांना अवैधरित्या शस्त्र परवाने मिळवून दिल्यानं त्यांची गुन्हेगारी आणखीनच वाढल्याचे आरोप आता केले जात आहेत. या सगळ्या आरोपांवर जालिंदर सुपेकर यांनी स्पष्टीकरण दिलंय. माझा वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात कोणताही संबंध नाही. गेल्या 2 वर्षांपासून माझी नेमणूक प्रतिनियुक्तीवर तुरुंग विभागात झालेली आहे. कार्यकारी पोलीस दलातील कोणताही घटक हा माझ्या अधिपत्याखाली येत नाही. त्यामुळं मी कोणाला सूचना देण्याचा संबंधच येत नाही. ज्यावेळी शशांक आणि सुशील हगवणेला शस्त्रास्त्र परवाना मिळाला त्यावेळी अमिताभ गुप्ता तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त होते. त्यांच्या परवानगीनंतर मी फाईलवर सही केली, असं म्हणत सुपेकरांनी आपल्यावरचे आरोप फेटाळले. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात जालिंदर सुपेकर यांच्यावर आरोप झाल्यानंतर गृह विभागानं सुपेकरांवर कारवाई केली आहे. जालिंदर सुपेकर यांच्याकडून नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या 3 महत्त्वाच्या कारागृह उपमहानिरीक्षक पदांचा
अतिरिक्त कार्यभार तातडीनं काढून घेण्यात आलाय. एकंदरीतच वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात जालिंदर सुपेकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होते. तर निलेश चव्हाणच्या अटकेनंतर त्याच्या चौकशीत नक्की कोणती माहिती समोर येणार, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आणखी कोणाची नावं समोर येणार, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.